श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवरे स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। जय जय श्री जगदक्षका, जय जय आजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय श्री सागर विलासा माय चक्रचालका विनाशा शेषनयन अनंत वेशा अनमातीतानंता, जय जय आजी गरुडवाहना, जय जय आजी कमललोचना, जय जय आजी पतित पावना रमणा विश्वेशा मेघवर्णाकार शांत मस्तकी किरीट विराजित तदोच स्वयंभुआदित्य तेजवर्णिलेन जाय विशाळ भाळाकर्णयन सरळ नासिका सुवासवदन दंतपकती कुंडळा समाना शुभवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी हेमय उषणे सादरी कौस्तुभमणी विशेष वात्सल्याचे भूषण चेती प्रेम भक्तीची खून उदरी त्रिबळी शुभयान त्रिवेणी संगमा सार नामी कमल सुंदराती जेथे विद्यार्थ्याची उत्पत्ती कीचे राजराजन्मदाती मूळ जन्नी तोची पे जानू पर्यंत कर शोभती मनगटी कंकणी विराजती कर्म कमलांची आकृती रक्तपंकजा समान भक्ता द्यावयाभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर गदा पद्म शंख चक्र चार हस्ते आयुधे कांसे कशिला पितांबर विद्युल तेजा पार कर्दळवी संपापरी सुंदर उभय टंका दिसताती जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती ज्याते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य ज्याते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्ह मांडित वर्णित येदशिनले 14 विद्या 64 अंगला ज्याते वर्णित थकले ऐशा त्या परमंगला अल्पमती केवी वर्णू नारद आदी मुनीश्वर व्यासिक वाल्मिकी कविवर लिहून न शकले महिमांबर तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगमलीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगल कार्य करिता स्मरण विघ्न जाती निरसन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळे पा सकल कार्यारंभी जाना करीती ज्यांच्या नामस्मरण ज्याच्यावर प्रसादी नाना ग्रंथ रचना करतात कवी त्या मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्न बने हो हे जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येता हाताती ब्रह्मसुतान मिळेली मूढमती मी अज्ञान काव्याधिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न हो न ग्रंथरचना करवावी जो ज्ञानदीपनाशक अभिका कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची अकृपे करून सची जलाभे दिव्य ज्ञान तेथे जगी मानवपण येतसे की निश्चये तेवी असता माता पितर तेसेचे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली सिथोर आळ ती परुणार्धे आळ शत्रु राजापरची नव मासुदरी पाहिले प्रसन्न वेदा शोषले कौतिक करून वाढविले रक्षिले आजवरी जननी जनका समान अन्य देवता आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी त्यांच्या घरी तसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह तिरुकुमार दत्तात्रय नमिला 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णिकुंडल तेजामित विद्युलते समान कामधेनु असनी जवळी हाती धरली असे जोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना 4 वेद हो निश्वान वसती राम समीपरात्रंदिन ज्याचे त्रिभुवती गमन मन वेगे जात जो त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेना आपला वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे देव विचित्र आर्यवती आरभृत वैभवी न झाली अपार दारिद्र्य दुःख भोगती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानती वेदवचने दिवसेंदिवस हो महावने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तकांनाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतगंड झाले नाना विद्या कला असता लागी गेल्या सगळ्या एहीच भोच्या वळावळ्या त्याने सुटला परमार्थ धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहु वर्ष झाले स्वधर्मार्थ विसरले नास्तिक मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेत असे अवतारा प्रत्यक्ष जो त्रिकुमार अक्कलकोटी साचारा प्रसिद्ध झाला स्वामी रे कोठे आणि कोणत्या गाळी कोणत्या जातीत कोणत्या गोळी कोणा वरिष्ठ धर्मामुळे कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार लाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडणे आपुला विख्यात महिमा जणी गाव्याचे योजले तुमचे चरित्र महासागर पावे न कैसा पैलतीर परवे आत्मसार्थक कराव्या साचार मिन्नते ते झालो किंवा फाट गगना समान अघात आपले महिमान अल्पवती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपीलक मने गिरीसी
फिरून घाई काकेसी किंवा खाद्य सूर्यासी लोपेन म्हणे स्वतःचे तेसी असे माझे आळ बाळ जाणून लाडी बाळ पूर्वीचा तू दयाळ दीनबंधू येतीवर या करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझ्या इठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी एकोण्या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरदस्ते करुणी उन्हे न पडे ग्रंथात सफल होती मनोरथ पाहुणे आर्जन समस्त संतोषली निश्चय ऐसी ऐकून अभयवाणी संतोष झाला माझी या म्हणे यशस्वी होऊन लेखनी ग्रंथ समाप्ती प्राप्ती हो आता नमो साधू वृंद ज्याचे नाही भेदाभेद ते स्वास्थमुखे आनंदमय सदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्याच्या चरणी नमन माझे साष्टांग कविकुल मुकुटा वतंस नमिले कवी कालिदास ज्यांची रचना विशेष वीर्य जगी राहिली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून नातेही डोळविते मान त्यांची चरण मिळाले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाचे भक्त ग्रंथारमिते अनमित वरद प्रसाद कारणे हो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ रावणी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे हो का होते ते विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बेसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर मतिबंध मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवे आणू परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करती त्याचा संस्कृताचा नसे ग्रंथ मराठी नये शुद्ध नाही पडलो शास्त्रंत कवी शक्ती अंग असे नसे परी हे अमृत जाणून आदर धरावाजी श्रवणे असे माझे असंस्कृत वाणी ती कडे न पहावे न पाहता जे अवगुण गाये तू द्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणे आपल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व ग्रंथ पसरले समुद्र जसा त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावा मान सुज्ञाने अवमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण त्या माझी प्रवेश करो न सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकून बद्धांजळी करी प्रार्थना सप्रमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपले मानस हा सुगंध नावडे जे अस तोची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अनमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर ते जे कैसा सहस्र कर दृष्ट केवळ सूर्यपुत्र भक्त माते समान येथे राजपद कल्लार विष्णू कवी होऊन ब्रह्मण ज्ञान मधुस्वाचार रुंजित ते घालित असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आदरे भक्त परिसत प्रथम अध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु।